हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून पुण्यात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। आंदोलनावेळी दगडफेक, महिला पोलिसासह दोघे जखमी, तणावाचं वातावरण। टिपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळांची सारवासारव। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा सपकाळांचा दावा, तर धचा मा करण्याची भाजपवाल्यांची जुनी सवय असल्याचं म्हणत सपकाळांचा निशाणा। ऑपरेशन सिंदूर रोखता भारत पाकिस्तानची मॅच का रोखत नाही, संजय राऊतांचा सवाल। तर जय शाह विरुद्ध पाकिस्तान असा सामना असल्याचा राऊतांचा टोला। अलिबागमधील मोक्याच्या जमिनी गुजरात लॉबीच्या ताब्यात देण्याचं काम कोण करतंय, संजय राऊतांचा नार्वेकरांना सवाल। तर दीक्षा शहांनी किती एकर जमीन घेतली, दलाली कोण करतंय, तोंड उघडायला लावू नका, राऊतांचा इशारा। विमान अपघाताची सखोल चौकशी करा, माझ्यासह लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी, रोहित पवारांचं गृहमंत्री अमित शहांना पत्र। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा वाद फडणवीस शिंदेंच्या कोर्टात। शिवसेनेकडून भाजपाला 2.5 वर्षांचा प्रस्ताव, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार, सरनाईकांची माहिती। नागपूरच्या रामटेकमध्ये दिव्यांग मुलांच्या शाळेत विषबाधा, 15 विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाल्यानं रुग्णालयात उपचार, अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आणि कोलंबोत भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना, मॅचवर पावसाचं सावट। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं। या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरले। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले। आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ झाला आणि दगडफेकीचा सुद्धा प्रयत्न झाला। यामध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले। तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपूर यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। तर काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केलेली आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्थानकात पोहोचले होते। सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधामध्ये भाजपकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं। मात्र त्याच वेळेला काँग्रेस सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे। पुण्यामधली दृश्य आहेत। या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सपकाळ यांनी एक ट्विट केलं आहे। माझ्या वक्तव्याची मोडतोड करून धचा म करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे एक्सच्या माध्यमातून। असं मी सांगितलेलं होतं, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला। पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले आणि त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला असा आरोप सुद्धा सपकाळ यांनी केला। भाजपच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो असंही सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। दंगलखोर भाजप गुंडांना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी सुद्धा सपकाळ यांनी केली आहे। तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली। भाजपकडून राज्यभरात आंदोलन करत सपकाळांचा निषेध नोंदवण्यात आला। सोलापूर, सांगली, नांदेडमध्ये भाजपनं निदर्शनं केली। सोलापूरमध्ये शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर भाजपनं आंदोलन केलं, तर नांदेडमध्ये महात्मा फुले चौकात भाजपनं आंदोलन केलं।
आणि सांगलीमध्ये काँग्रेस भवनासमोर भाजपनं सपकाळांचा निषेध नोंदवला। यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला। तर पनवेलमध्ये सुद्धा भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि याही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे। टिपू सुलतान हा एक शौर्य गाजवणारा योद्धा होता। टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिलं पाहिजे असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं। आता या वक्तव्यावर सपकाळ यांनी सारवासारव केली आहे। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। माझं मला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं माझं वक्तव्य आहे। त्या वक्तव्याला तोड मरोडून त्याला दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो निंदनीय आहे। मी चर्चेला तयार आहे। जो प्रश्न विचारला होता त्या उत्तराच्या अनुषंगाने माझं विधान आहे। शिवाजी महाराजांचा जाज्वल्य स्वरूपाचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे। टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांसोबत केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका होतीये। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावर भाजपवरच निशाणा साधलाय। दहचा मा करण्याची भाजपला जुनी सवय आहे अशी टीका सपकाळ यांनी केली। राहुल सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारी यांना शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरण्यासाठी ठेवलं का असा सवाल विचारत सपकाळ यांनी हल्लाबोल केला। तर भाजपला हिंदू मुस्लिम करण्यात रस असल्याची टीका सुद्धा सपकाळ यांनी केली आहे। धचा मा करण्याची भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे। आंदोलकांना आमच्या कार्यालयात गेल्यानंतर गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक सप्रेम भेट देण्याच्या अनुषंगानं आमचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते हे तिथे सक्रिय आहे आणि हे करत असताना भारतीय जनता पक्ष राहुल सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारी या आपल्या दप्तरी पदरी ठेवलेल्या सर्व लोकांना शिवाजी महाराजांचा बद्दल अपशब्द वापरण्याकरता यांनी मुद्दाम पदरी ठेवलेला आहे का असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यांना उठसूट जे आहे त्यांना हिंदू मुसलमान करण्यामध्ये स्वारस्य आहे आणि संविधान बदलण्याच्या अनुषंगानं बहुजनांच्या विरोधात, ओबीसीच्या विरोधात, आदिवासींच्या विरोधात आणि समस्त भारतीय भूमिपुत्रांच्या विरोधात सातत्याने त्यांच्या कारवाया सुरू असतात। फक्त सत्ताधारीच नाही तर संजय राऊत यांनी सुद्धा सपकाळ यांच्यावर निशाणा साधलाय। टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना होऊ शकत नाही, त्याची माहिती इतिहासात आहे, सांगायची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले। टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत तुम्ही क्रिकेट का खेळता असा खोचक सवाल त्यांनी केला। टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, त्याविषयी काय दुमतच नाही। ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या। टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा। इंग्रजांविरुद्ध लढला, इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला। हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही। ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही। पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका। टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता? आहे ना काही बगीचाची नावं, काही याची नावं, हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? 2001 मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हो जे नाव आहे त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे ना, 100% आहे। तर त्याने उत्तर दिली पाहिजेत ना। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय हे ठीक आहे, पण मुंबईमध्ये मानपूरला एका बगीच्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला। हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे।
हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनले, कोणी खासदार बनले, कोणी सगळे भाजपमध्ये आहेत. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत. फडणवीस अभ्यास करा जरा. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षाचे नाना पटोलेंनी बोलणं टाळलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकत नाही असं ते म्हणाले. त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण एकच राजाला छत्रपती शब्द असा उल्लेख केला जातो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्याच बद्दल केला जातो. आणि हे जनतेचे रयतेचे राजे राहिले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. यानंतर पाहूयात पुढची बातमी. बारामती तालुक्यातील गोजुबाई इथं 28 जानेवारीला सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनं गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय. जळत असलेल्या विमानामधून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्टपणे यामध्ये ऐकू येतोय. स्फोटानंतर परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचं वातावरण होतं. प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, परिसर सील केला आणि आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. 8:40 आसपास विमान क्रॅश झालं इथं. त्यावेळेस आम्ही अगदी 600-700 फुटावर अंतरावर पाठीमागं होतो आणि ज्यावेळेस क्रॅश झालं त्यावेळेस इतका मोठा स्फोट झाला आणि विमान स्फोट होऊन जळालं जास्त. कुठल्या ठिकाणी विमान धडकलं? हे काय इकडल्या ठिकाणी विमान धडकलं. किरण दादा गुजर दिसले आणि ते रडायला लागले, तर आम्ही जाऊन दादा म्हणले की आपले दादा यायचे होते ह्यातून. मग त्यावेळेस आम्हाला समजले की हे दादांचं विमान आहे म्हणून. आणि तोपर्यंत तर बॉड्या डायरेक्ट डेट होऊनच बाहेर पडल्या होत्या. तर दादांची बॉडी एकीकडं आणि आपले त्यांचे बॉडीगार्ड त्यांची बी बॉडी एकीकडे पडली होती. बाकीच्या 3 बॉड्या आतमध्येच होत्या. आणि मग आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर बॉड्या अस्तव्यस्त अवस्थेत होत्या. विमान हे लँडिंग पायलटने करायलाच नको होतं, कारण त्याची कंडिशन वाटत नव्हती की ते व्यवस्थित लँडिंग होईल असं. पण ते तसंच झालं. त्यांनी रनवे सोडून बाजूला लँडिंग केलं. त्यामुळं स्फोट इतका भयानक झाला की 200-250 फूट वरती जाळ जात होता आणि धूर पण इतका होता, आपण CCTVत वगैरे बघितलंच आहे, भयंकर. त्यामुळं त्यातून कुणी वाचणं ही अशक्य गोष्ट आहे, एवढा मोठ्या प्रमाणात जाळ होता. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. जितेंद्र, काय सांगाल? आधीच शंका उपस्थित केल्या जात आहेत या अपघातावर आणि आता हा नवा व्हिडिओ, यामध्ये नेमकं काय दिसतंय आणि गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? अगदी खरंय फार. आपण बघितलंय की आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता की घातपात आहे आणि त्यांनी एवढं बी देखील सांगितलं होतं की पत्रकार परिषदेमध्ये की विमानामध्ये एक्स्ट्रा फ्यूल घेऊन जात होते आणि ह्या फ्यूलचा स्फोट झाला असावा अशी त्यांनी शंका उपस्थित केली होती. आणि आपल्याला आज दुपारी हा व्हिडिओ प्राप्त झालेला आहे. मी घटनास्थळी आहे आणि आपण बघतोय की जी खालच्या बाजूला जे अजित पवार यांची विमान दुर्घटना घडली होती याच ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि आपण बघतोय की मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणाहून जी गौरी शिंदे नावाची मुलगी होती ती आपल्या मोबाईलवर हा व्हिडिओ काढत होती आणि विमान जळत असताना ती आपल्या मोबाईलवर शूट करत असतानाच त्या विमानामध्ये दुसरा स्फोट झाला आणि विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि हा व्हिडिओ आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळं विमानामध्ये जे एक्स्ट्रा फ्यूल होतं का विमानामध्ये अजून काय ठेवलं होतं का अशा शंकेला आता वाव
त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि आपण बघितलंय की रोहित पवार यांनी जी शंका उपस्थित केली होती की पेट्रोल असेल किंवा फ्यूल असेल किंवा इतर कुठलं साहित्य होतं का किंवा बॉम्ब होता का, अशा अनेक शंकाला या ठिकाणी आता वाव मिळू लागलेला आहे. आपण याच बारामतीच्या विमानाच्या धावपट्टीवर सध्या आहोत, परंतु आपण बघतोय की आता हा नवीन व्हिडिओ समोर आल्यामुळं वेगवेगळ्या तर्क आणि या अनेक चर्चा या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आता या व्हिडिओ समोर आल्यानंतर विमानामध्ये नक्की फ्यूल होतं का, कशा प्रकारचा स्फोट झालेला दुसरा, आणि नंतर जे विमानाचे तुकडे आपण झाल्याचं पाहिलं आणि या विमान दुर्घटनेमध्ये आपले म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा आणि इतर 4 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्याला कळतंय. ग्रामस्थांनी बरोबर आहे जितेंद्र. एकूणच आता हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर संशय आणखी बळावलेला आहे, त्यामुळे तपासातून याचं कशा पद्धतीनं उत्तर मिळतं, स्पष्टीकरण मिळतं ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.